लाडकी बहीण योजनेसाठी आता हे बँक खातं चालणार नाही। लाडक्या बहिणीचा हप्ता आता फक्त याच बँकेत येणार, बाकीचे बँक खातं रद्द होणार। लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील किंवा एखाद दोन हप्ते राहिले असतील किंवा काहीच पैसे आले नसतील, पण आता पुढचा जो हप्ता आहे जो वाढून 2100 रुपये झाला आहे, जो येण्यासाठी तुमचं हे बँक खातं आता तुम्हाला चेक करावं लागणार आहे। महिलांसाठी अर्जंट तातडीची सूचना, तुमचं आधीचं बँक खातं चालणार की नाही लगेच चेक करा 2 मिनिटात। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये बदल झालाय, 1500 रुपये वाढून आता 2100 रुपये झाले, पण आता या बँकेचं बँक खातं चालणार नाही। तुमचं कोणतं बँकेचं खातं आहे ते चालेल की नाही हे कसं चेक करायचं, व्हिडिओच्या शेवटी 2 मिनिटाच्या आत मोबाईलवर तुम्हाला एक प्रक्रिया करून समजून घ्यायचं आहे, अन्यथा तुम्हाला बँकेत जावं लागणार, कारण की आता गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे। बँकेमध्ये जाऊन महिलांना हे काम अर्जंट करावे लागणार आहे, अन्यथा पुढचा जो हप्ता आहे 2100 रुपये तो येणार नाही। तुमचे आधीचे पैसे जरी आले असतील, पण आता तुम्हाला हे काम अर्जंट करावं लागेल, कारण की बँक खात्याच्या संदर्भात नवीन सूचना त्या ठिकाणी आता देण्यात येत आहे। लाडकी बहीण योजनेचं बँक खातं कोणतं चालणार, कोणतं बँक खातं चालणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कोल्हापूरच्या सभेत काय म्हणाले ते एकदा ऐका। जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो, आणि म्हणून लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये 2100 रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। 1500 रुपयांचे 2100 रुपये करण्यात आलेले असून आम्ही दिलेला आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो असं ते सभेत म्हणाले, पण दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या सभेत त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी तारीखही सांगून टाकली की कधी पैसे येणार। आम्ही तर देऊ लागलो, अरे 5 हप्ते गेले, पण आणि जशी निवडणूक झाली 20 तारखेला मतदान, लगेच तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण आम्ही टाकणार। आता इथे त्यांनी सांगितलंय की पैसे येणार, पण त्यासाठी हे बँक खातं तुमच्यासाठी फार गरजेचं आहे। कोणतं बँक खातं चालणार, कोणतं चालणार नाही, तुमचं कोणतं बँक खातं आहे ते चालेल का, तुम्ही जोडलेले जरी आधीचे पैसे आले असतील तर आता बँक खातं बदलावं लागेल का, तर या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण देणार आहोत। कारण की आता निवडणुका येणाऱ्या 8-15 दिवसातच होत आहे आणि लगेच हप्ता जमा होणार आहे, त्यामुळे अत्यंत तातडीनं हे तुम्हाला काम करायचं आहे, कारण की आता ह्याच बँक खात्यात पैसे जमा होणार, बाकीचे बँक खाते चालणार नाही। तुमचं जोडलेलं बँक खातं देखील आता त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा, कारण काय होईल 2100 रुपये आता येणार आहे, म्हणजे पूर्वी वर्षाला 18,000 रुपये त्या ठिकाणी येत होते, 5 हप्त्याचे मिळून तुम्हाला 7,500 आले असतील, पण आता लक्षात घ्या 2100 रुपये प्रति महिना जर म्हटलं तर जवळपास 25,200 रुपयाचा लॉस तुमचा होऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा, कारण की व्हिडिओ शेवटी तुम्हाला आम्ही डायरेक्ट एक मोबाईलवर करून दाखवणार आहोत कसं चेक करायचं, काय पद्धतीनं तुम्हाला समजेल की तुमचं बँक खातं चालेल की नाही। अतिशय महत्त्वाची माहिती, व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेचे आता पैसे कुठल्या बँक खात्यात जमा होणार, खात्याचे त्या ठिकाणी हप्ता वाढलाय, नियमामध्ये बदल काय झालेला आहे, आधार नंबर टाकून तुम्हाला चेक करायचा आहे। आता लक्षात घ्या, ह्याच बँक खात्यात पैसे येणार, ह्याच बँक खात्यात जमा होणार लाडक्या बहीण योजनेचे पैसे। लाडकी बहीण योजनेचं बँक खातं देखील आता तुम्हाला खोलावं लागू शकतं नवीन ठिकाणी, फक्त 5 मिनिटात संपूर्ण माहिती तुम्ही पाहत राहा। ही माहिती तुमचे 25,000 रुपये वाचवणारे आहे। आता पहा, सगळ्यात आधी लक्षात घ्या, डीबीटी म्हणजे आता जे काय तुम्हाला पैसे आलेले आहेत किंवा ज्यांचे 1-2 हप्ते राहिले असतील किंवा पूर्वीचे पैसे पूर्ण आले असतील, पुढच्या पैशाची प्रतीक्षा तुम्ही करत आहात, पण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले। आता डीबीटी मार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी एकाच बँक खात्याला आधार कार्ड लिंक करता येतं। आता लक्षात घ्या, भरपूर महिलांनी कुठलं तरी जुनं बँक खातं आधीच खोलून ठेवलं होतं, ते त्या ठिकाणी जोडलं, काहींनी अर्जंट तातडीनं पोस्ट ऑफिसचं खातं खोललं, काहींनी स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, म्हणजे प्रचंड भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये असंख्य बँका आहेत, प्रत्येक महिलेने कुठल्या ना कुठल्या बँकेचे खाते खोलून ते त्याला जोडून दिले। आता त्यावेळेस सरकारला त्या ठिकाणी अर्जंटमध्ये पैसे सरकारने टाकून दिले, पण आता लक्षात घ्या निवडणूक होत आहे, निवडणुकीचा निकाल लागणार आहे, नवीन सरकार स्थापन होईल आणि सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की तातडीने आम्ही ते पैसे जमा करणार आहोत, पण त्यासाठी तुम्हाला तातडीने या गोष्टी करायच्या आहेत। आता काय करायचं तुम्ही पहा, मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्ट रोजी जमा झाला होता, नंतर 31 ऑगस्ट, नंतर सप्टेंबरमध्ये जमा झाले, ऑक्टोबरमध्ये जमा झाले। आता हे तुम्हाला माहिती आहे, हे काय वेगळं सांगायची गरज नाही, पण त्यात काय झालं, काही महिलांचे बँक खाते चुकीचे असल्यामुळे
बँक खाते जे आहेत या पद्धतीचे नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम झाला. पण आता हा प्रॉब्लेम पुढे होऊ नये, कारण की आता 2100 रुपयाचा हप्ता येणार आहे. त्यामुळे आता काळजी फार घेणं गरजेचं आहे. अत्यंत काळजीपूर्वक हे काम तुम्हाला करायचं आहे. आता काम काय करायचंय, पण त्याआधी तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे, कारण की आता काही बँका चालणार नाही, काही बँका रद्द होणार आहेत असं देखील त्या ठिकाणी समजत आहे. पण आता तुमचं कोणतं बँकेचं खातं आहे, तुम्हाला किती हप्त्याचे पैसे आले तातडीनं कळवा आणि लगेच तुम्हाला काय चेक करायचं मी 2 मिनिटात सांगतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, डीबीटी म्हणजे डीबीटी प्रणाली जी आहे तर ती तुमच्या बँक खात्यावर चालू आहे की नाही ते चेक करायचं. म्हणजे कसं की तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याला लिंक आहे की नाही हे चेक करायचं. ते कसं चेक करायचं, मोबाईलवर एका सेकंदाच्या आत तुम्ही चेक करू शकता. आधार कार्ड तुम्ही फक्त आता घेऊन बसा हातामध्ये आणि लगेच चेक करून घ्या, अन्यथा पैसे येणार नाही. आता पहा काय प्रक्रिया करायची मोबाईलवर ते एकदा समजून घेऊ आणि लास्टला मी सांगतो कोणते बँक खाते चालणार नाही. हे पहा, सगळ्यात आधी गुगलवर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे UIDAI. लक्षात घ्या, UIDAI सर्च करायचं आहे. क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल UIDAI याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे. पहा 2 मिनिटाच्या आत तुमचं डीबीटी कसं चेक करायचं आपण पाहूयात. कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं. आता इथे लक्षात घ्या, आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत. इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे. अपडेट आधार, गेट आधार, आधार सर्व्हिसेस. सगळ्यात आधी 3 नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केलं तिथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार, व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर, मेल आयडी, रिट्राईव्ह आधार, गेट VID, ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन, आधार लिंकिंग स्टेटस. हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या इथे बँक सीडिंग स्टेटस आहे. लक्षात घ्या, जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे. आता याने कळणार बँक तुमची आहे की नाही, बरोबर. इथे त्या ठिकाणी आता हे ओपन होईल. आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे, कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे. तर पहा इथं आधार लॉग इन करायचं आहे. इथे पहा इथे लॉग इन करा. या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं. इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे. तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे. इथे तुमचा आधार नंबर टाकला. काही कॅप्चा म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा. हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा. BN इथे 4, 2 आणि F. हे जसंच्या तसं साधारणपणे इथे BN42F आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल. मेसेजचा जो आहे तो OTP येणार आहे. तो OTP इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही. थोडासा वेळ गेले 1 सेकंद 2 सेकंद तर पाहू शकता तुम्ही. फार महत्वाची स्टेप आहे, कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे. आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात. डॉक्युमेंट डाउनलोड आधार PYC, ऍड्रेस अपडेट, बँक सीडिंग स्टेटस. आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस. हे पहा इथला ऑप्शन म्हणजे 3, 4 आणि 5 नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे. मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता. तिथे पाहू शकता की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. आधार नंबर इथे दिसेल, बँक नेम दिसेल, कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे. बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह. इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टिक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या, पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे. बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे, पण इथे हे असणं गरजेचं आहे. नसेल तर तातडीनं बँकेत जाऊन तुम्ही चौकशी करा. तर ही होती पद्धत. तर याच पद्धतीनं तुम्ही तुमचं बँक खातं कनेक्ट आहे की नाही चेक करू शकता. कोणतं बँक खातं चालेल, कोणतं चालणार नाही, या अशा सर्व गोष्टी करू शकता. अर्जंट तुम्हाला हे जे सांगितलंय व्हिडिओमध्ये ते काम करून घ्यायचं आहे, पाहून घ्यायचं आहे. तुमचा कोणत्या बँकेचं खातं तिथे जोडलेलं आहे, कोणत्या बँक खात्याचा आधार डीबीटी स्टेटस एनेबल आहे हे तातडीनं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. हे जर इनॅक्टिव्ह असेल तर तातडीनं तुम्ही बँकेत जाऊन तुमचं जे आहे ते त्या ठिकाणी डीबीटी एनेबल करून घ्यायचं आहे. कारण की पहा आता फक्त 10-12 दिवस उरले. निवडणूक एकदा झाली की पैसे यायला सुरुवात होतील आणि 2100 रुपये आता येणार आहे. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारची म्हणजे तुम्ही कसूर करू नका. अर्जंट तातडीनं जा आणि आजच हे काम करून घ्या. डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या. नसेल तर पोस्टात खातं खोला. आता कोणतं खातं चालेल तर सर्व राष्ट्रीयकृत बँके, खाजगी बँके ज्यांना IFSC नंबर आहे, ज्यांचं आधार डीबीटी ज्यांची सिस्टम त्यांच्याकडे आहे त्या सर्व बँका चालणार आहे. तर तुमचं कोणतं बँकेचं खातं आहे कमेंट करून कळवा. आम्ही लवकरच तुम्हाला त्यावर हे देऊ आणि फक्त